झालाय साकीनाकामध्ये ही घटना घडली आहे। आजची घटना आहे, प्रशासनाची चूक आहे, अधिकाऱ्यांची चूक आहे, काय सांगा? पण आपण हाऊस मधनं जाऊन येऊ दे, मला हातून नाही, सातत्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये उघड्या मॅनहोल मध्ये पडून जर अशा व्यक्तीचा मृत्यू होत असेल, जबाबदार कोण आहे? असं आहे की आधी मुळात पाऊस पडलाय तरी कुठे, पाऊस पडला नसताना सुद्धा अशा पद्धतीनं काही ठिकाणी पाणी साचत असेल आणि त्या मॅनहोल मध्ये जर एखादा माणूस पडून मृत्युमुखी पडत असेल तर प्रशासन आणि राज्यकर्ते किती बेजबाबदार आहेत। आणि त्याचबरोबर यांना कशाचीही कशी देणं घेणं नाही, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। आमची सत्ता, आम्हाला मिळालेलं पाठबळ, आम्हाला मिळालेलं संख्याबळ, ह्या घमेंडीमध्ये सरकार असल्यामुळं कोणाचाही कोणावर वचक राहिलेला नाही आणि त्यातूनच हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं दिसतंय। बालकाचा मृत्यू 2 दिवसांपूर्वी झाला झाड कोसळल्यामुळे, त्यानंतरही प्रशासन जागं नाही झालंय का, तर एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। हे प्रशासन जागं कसं होणार? प्रशासनाला जागं करणारे जे सरकार आहे हे सरकारच मस्तीत आहे। सरकारला आता आपल्या जबाबदारीची जाण आणि जाणीवच राहिलेली नाही। त्यामुळं प्रशासनाला हाकणारा जो माणूस असतो तो ऍलर्ट असावा लागतो, ते नसल्यामुळे सगळं घडतंय। मुंबईच्या महापौरांनी सातत्याने दौरे केले नाल्यांच्या सफाईचे पाहणी करण्यासाठी। आता ही नाल्यांची सफाई झालीये का कागदावर आहे? मुंबई नाल्यांची सफाई करण्याकरता म्हणून दौरे झाले का मुंबई सफर करण्याकरता, मुंबई अशी फिरण्याकरता झाले, हे शोधावं लागेल। तर आपण पाहतो हे होते शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, ज्यांनी थेटपणे मुंबईच्या ज्या काय घटना घडली आता मॅनहोलमध्ये एका व्यक्तीचा पडून मृत्यू झाला त्यावरती थेटपणे प्रशासनावरती त्यांनी ताशेर ओढलं। त्यामुळे आता प्रशासन यावरती नेमका कशा प्रकारे या सगळ्याची चौकशी करतं, कारवाई करतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याबरोबर अवधेश कोरीसर, मी वैभव पाटील, मुंबई।